नाही मग आई आज तो काय आतमध्ये काढ बाहेर आम्हाला माहितीच नव्हतं. चला आपण पारितोषिक आहे तो धीरज भोईर प्लीज मंचावर या. तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे धीरज भोईर म्हणजे महेंद्र नाईक साहेबांच्या वतीने लावण्यात आलं होतं ते पारितोषिक धीरज भोईर. चला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. महेंद्र नाईक यांचे शुभ हस्ते बघा धीरज भोईर यांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. या बच्चे कंपनीसाठी खूप मेहनत घेतली. आज त्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग खेळण्याची संधी मिळाली नाही पण या स्पर्धेसाठी भरपूर योगदान दिलं. त्या सगळ्यांचाच आभार मानतोय. अजून एक धीरज भोईर तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. महेंद्र दादा आपल्याला विनंती करतोय की 500 रुपयाचं पारितोषिक आपण धीरज भोईरला प्रदान करावं. 500 रुपयाचं पारितोषिक भावेश नाईक आपण देखील मंचावर या. 1000चं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. भावेश नाईक वेल प्लेट 2 षटकार लगवलेत. भावेश नाईक साठी 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. एक 1000चं कॅश प्राइज 4 षटकार लगवलेत. चला सगळ्यांचा सन्मान केला जाईल. आपण पाहू शकाल. चला आपण या खेळपट्टी ज्यांनी साकारली पिच क्रिएटर त्यांचा देखील सन्मान करणार आहोत. मी दादाराव पवार यांना विनंती करतो की मंचावर या. विष्णू शर्मा, अहमद, सोनू मडवी या सगळ्याच मंडळीने ही खेळपट्टी बनवली. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो या सगळ्याच मंडळींसाठी. दादाराव पवार, विष्णू शर्मा, अहमद, सोनू मडवी या सगळ्यांचाच इथे सन्मान या मंचावर केला जातोय. या सगळ्याचाच भरपूर योगदान राहिलंय आणि त्या सगळ्यांचाच आपण आभार मानतोय. विष्णू शर्मा त्यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. अहमद, सोनू मडवी चला दादाराव पवार आपण देखील मंचावर या. त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मयूरचा देखील सन्मान केला जाईल. मयूर या. चला मयूरचा देखील सन्मान केला जातो. मयूरचा देखील सन्मान केला जातोय या मंचावर. भरपूर महिन्यात पडद्यामागे जे हिरो होते त्या सगळ्यांचाच आभार मानणं गरजेचं आहे आणि त्यांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय. चला या सगळ्याच बच्चे कंपनीचा सन्मान केला जातोय. आदित्य चौरसिया यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. तर आदित्य चौरसिया आपला देखील सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेसाठी भरपूर योगदान दिलं आदित्य चौरसिया त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. चला आमचे स्कोरर रोनक तांडेल यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. हे 3 दिवस ज्याने भरपूर चांगली स्कोरिंग केली रोनक तांडेल यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मान्यवरांना विनंती करतोय. प्रशांत यांना विनंती करतोय की आपण मंचावर या. प्रशांत अनगे साहेब आपण देखील मंचावर या. चला रोनकसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. 3 दिवस काय स्कोरिंग केली आणि समालोचकाचा पाठीचा कणा मांडला जातोय. असे स्कोरर रोनक तांडेल यांचा सन्मान या मंचावर केला जातोय.
आमचे समालोचक नितीन पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातो. नितीन पाटील, तुम्ही उपस्थित असाल तर तुमचा देखील सन्मान केला जाईल, कारण की आज दिवसभरामध्ये खूप चांगली वाणी ऐकायला मिळाली. रोहन, नील, प्रणल या सगळ्यांना एकत्रच आपण सन्मानित करा. चौघे जणांचा एकत्र सन्मान केला जातोय आणि चौघांना एक ट्रॉफी दिली जाईल. प्रत्येकाच्या घरी एक एक दिवस ठेवा. कट्टर समर्थक आहेत महेंद्र दादा नाईक यांचे आणि त्यांचा सन्मान या मंचावर केला जातो. थँक्यू व्हेरी मच. चला नितीन पाटील, तुम्ही असाल तर मंचावर या. सगळे अंपायर उदय तांडेल सर, अमन सिंग, रघु मेहता सर, आपण देखील मंचावर या. खूप चांगली अंपायरिंग राहिले, त्यांचा देखील आभार मानणं गरजेचं आहे. अमन सिंग, उदय तांडेल सर, रघु मेहता आपण मंचावर या. अमन या, पटापट या. खूप चांगली अंपायरिंग, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. अंपायरसाठी फार चांगलं डिसिजन त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. अमन सिंग आपण पाहू शकाल आणि रघु मेहता सर यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. या मंचावर आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत केलं जातंय. थँक्यू व्हेरी मच. या सगळ्याच दोन्ही अंपायरचं. रघु मेहता सर देखील आहेत, त्यांचाही सन्मान करा. उदय तांडेल सर उपस्थित नाहीये. चला क्रिक लाईव्हची टीम, त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. हे स्पर्धेचं टेलिकास्ट करण्यात आलं आणि क्रिक लाईव्ह सचिन मुंडे यांचा देखील सन्मान मंचावर केला जातोय. आमचे सगळेच ऑपरेटर आहेत, त्यांचा देखील आभार मानणं गरजेचं आहे. हे टेलिकास्ट केलं जात आहे. क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. तंजीश शेख एडिटर आहे, तंजीश शेख, त्यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. मी पुन्हा एकदा विनंती करतो की तंजीश शेख यांचा देखील सन्मान आपण करावा. सगळ्याच आमचे डीजे मास्टर, त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. डीजे मास्टर, चला डीजे मास्टर यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. डीजे मनोज यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. समीर नाईक यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल. मग समीर नाईक आपण देखील या. हे सगळेच फ्लेक्स बॅनर त्यांच्या माध्यमातून साकारले गेले. समीर यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. चला फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा खिताब दिला जाईल आणि तो मॅन ऑफ द मॅच चा खिताब दिला जाईल ज्याच्या बॅट मधून आपण जर पाहिलं तर 22 धावाची झंझावत खेळी झाली. या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा मिस्टर फ्लेक्झिबल धीरज अभिमन्यू भोईर ठरला. या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राजेश भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा प्रदान केला जाईल. धीरज भोईर, व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स इंटायर स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. तो खेळाडू ठरलाय या स्पर्धेचा, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेट धीरज भोईर. चला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर चा खिताब दिला जाईल.
बघा आज या प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक यंगस्टर खेळाडू खेळले, त्याचबरोबर 40+ देखील खेळाडू खेळले, पण त्यामध्ये सगळ्यात उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडूंचा देखील आपण एक स्पेशल सन्मान करणार आहोत. तर सर्वात आधी सन्मान करणार आहोत ज्या 40+ खेळाडूने तब्बल 81 धावा या प्रीमियर लीगमध्ये कुठल्या 5 विकेट आपल्या नावी केला. या धारावे गावचे एक लेजंड खेळाडू राजेश भोईर यांचा स्पेशल सन्मान या मंचावर केला जातोय. महेंद्रदादा नाईक यांना विनंती करतो की आपला शुभस्ते राजेशजी भोईर यांचा सन्मान आपण करावा. आपण पाहू शकाल एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 81 धावा आणि 5 गडी बाद या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. एक नवी कोरी अशी शॉल त्यांना देऊन त्यांचा सन्मान, त्यांचा गौरव या मंचावर केला जातोय. राजेशजी भोईर अनेक वर्ष ज्याने क्रिकेट खेळलं, अनेक वर्ष धाराव्याचं नेतृत्व केलं. आज ग्रामीण क्रिकेट खुल्या गटातील क्रिकेटमध्ये देखील त्यांचा बोलबाला राहिलाय आणि त्यांच्या ओनर कडून एअर नाईक स्ट्रायकर्स कडून त्यांना एअर कूलर देण्यात आला. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणखीन एक खेळाडू आहे. चला राजेश भोईर यांच्यासाठी ओनर ओम नाईक यांच्या वतीने हे पारितोषिक आणि आपण पाहू शकाल एअर कूलर म्हणजेच गरमीमध्ये तुम्हाला थंडा थंडा कूल कूल साठी एअर कूलर देण्यात आला. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे राजेश भोईर यांच्यासाठी. चला प्लीज हर्ष नाईक आपण या. चला एअर कूलर दिलं जात आहे इथे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे ओम नाईक यांच्या वतीने, आपल्या संघ मालकांच्या वतीने राजेश भोईर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कॉंग्रॅच्युलेशन्स राजेश भोईर, थँक्यू व्हेरी मच. आणखीन एक 40+ विशेष कामगिरी करणारा खेळाडू आहे, त्याचं नाव देखील घोषित करणं गरजेचं आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 67 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि तो खेळाडू आहे गुरुनाथ नाईक. यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मी विनंती करतोय की मान्यवरांना की आपल्या शुभस्ते हे पारितोषिक हे त्यांचा सन्मान आपण करावा. गुरुनाथ नाईक काय बॅटिंग गेली संपूर्ण स्पर्धेमध्ये, सलामी वीर म्हणून आले होते आणि प्रत्येक मॅच मध्ये आपलं योगदान राहिलं होतं. गुरुनाथ नाईक यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. वेल प्लेड गुरुनाथ नाईक. या लेजंड खेळाडूने पूर्वीचा काळ गाजवला आणि सध्याच्या घडीला देखील क्रिकेटमध्ये आपले दमथम दाखवत असताना बघा मुख्य पारितोषिक हे सुरू करण्यापूर्वी मित्रांनो ही स्पर्धा भरवण्यासाठी ज्याने तन मन धन सगळं समर्पित केलं आदरणीय महेंद्रदादा नाईक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. कारण की आजचा दिवस मी या स्पर्धेसाठी आलोय, पण पहिल्या मॅच पासून जी काही एनर्जी होती, मान्यवरांचा सन्मान असेल, प्रत्येकाला पैसे देणे असेल किंवा या आयोजनामध्ये कुठलीही कमतरता पडू नये यासाठी या माणसाने भरपूर मेहनत घेतली. आज अशी माणसं आपल्या गावात असणं गरजेचं आहे आणि क्रिकेटसाठी अशा माणसाची खऱ्या अर्थानं गरज आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे महेंद्र नाईक यांच्यासाठी. आणि त्यांचा उद्या वाढदिवस आहे, तो आपण ॲडव्हान्स मध्ये साजरा करतोय आणि तो वाढदिवस इथे साजरा केला जाईल. इथे नाना आणि 5151 हा त्यांचा गाडी नंबर आहे आणि तो गाडी नंबर इथे पाहायला मिळतोय. जयेश पाटील सोन्या बैलवाल्यांचा 50-50 नंबर होता, पण दादाने 51-51 घेतला. आणि हा बर्थडे सॉन्ग थापा, आपण बर्थडे सॉन्ग प्ले करा आणि सेलिब्रेट करूया आपण या वाढदिवसासाठी. ज्या माणसाने या स्पर्धेसाठी तन मन धन सगळं काही समर्पित केलं असे महेंद्र दादा नाईक यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. चला जाऊया बर्थडे सेलिब्रेशन साठी. या धारावे गावातील समाजसेवक, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, या धारावे गावचा दिलदार माणूस महेंद्र दादा नाईक यांचा
वाढदिवसाचा केक कापला जाईल. बर्थडे सॉन्ग महेंद्र दादा नाईक आपल्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. विघ्नेश दादा मडवी यांचा गोड आवाज आपण ऐकला. नवी मुंबईतील एक सुप्रसिद्ध गोड आवाज. खूप खूप आभार विघ्नेश सर तुमचा. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या टुर्नामेंटला आलात. थँक्यू व्हेरी मच. धीरज भोईर आणि टीमनं मला जे काही या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं फार एन्जॉय केलं. खूप मजा आली ही स्पर्धा करत असताना. आणि आज या मंचावर माझा सन्मान झाला त्याबद्दल मी संपूर्ण धारावी क्रिकेटचे मी मनपूर्वक आभार मानतोय. थँक्यू व्हेरी मच. मनापासून सगळ्यांचे आभार. अहमद शेख यांचा देखील एक स्पेशल सन्मान केला जाईल. त्यांचं देखील योगदान राहिलं आहे. अहमद शेख आपण देखील मंचावर या. आणखी अहमद शेख ज्या वेळेस मच्छिंद्र स्मृती धारावी टीम खेळतो ना त्यावेळेस आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून बऱ्याच पाण्याच्या बाटल्या घेऊन तो डगआउटमध्ये जातो. आणि असे 12th मॅनची गरज असते. अहमद शेख यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. नितीन पाटील आपण देखील मंचावर या. आपले वाणी देखील आम्ही ऐकली. ऑलरेडी तुमचं अनाउन्समेंट आम्ही केली होती पण तुम्ही इथे उपस्थित नाही आहात. थँक्यू व्हेरी मच अहमद बाय. चला जाऊया आपण या स्पर्धेचा मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे. या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरचा खिताब जातोय ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 4 कॅच पकडली. आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय प्रशांत आंधळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. द बेस्ट फिल्डर गोज टू मिस्टर सुमुख ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. लाजबाब क्षेत्ररक्षण केलं. गोलंदाजीमध्ये देखील दमखम दाखवली. बॅटिंग करत असताना फायनलच्या मॅचमध्ये एक षटकार लगवला सुमुखच्या बॅटमधून आणि तो ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. जोरदार टाळ्या झाला पाहिजे अशा यंगस्टर खेळाडूंसाठी. चला बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलरचा खिताब चला बेस्ट बॉलरचा खिताब दिला जाईल ज्या गोलंदाजाने तब्बल 8 विकेट आपल्या नावी केल्यात. आणि ते पारितोषिक प्रदान करण्यासाठी शरद पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करावं. द बेस्ट बॉलर गोज टू मिस्टर एनी गेस. यस ज्या आपण ज्याच्यावरून बऱ्याच गोष्टी आपण ऑर्डर करतोय आणि बऱ्याच गोष्टी विकल्या देखील जातात तो खेळाडू आहे ओलेक्स कोळी. ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ओवेस शेख आहे पण ओलेक्स कोळी केलाय. टोपण नाव आहे. पहिल्यांदाच ओलेक्स हे नाव मी पाहिलं होतं म्हणून मला जरा शंका आली होती. तर ओवेस शेख हे नाव आहे आज मला कळले पण ओलेक्स म्हणून आज सगळ्यांनीच त्याचा उल्लेख केला. चला बेस्ट बॅटर चा खिताब
तो पारितोषिक प्रदान करण्यासाठी अंकुश भोईर साहेब आणि विजय भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करावं. तर बेस्ट बॅटरचा किताब जातोय. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने तब्बल 104 धावा कुठल्या तो खेळाडू आहे. एनी गेस? भावेश, धीरज अशी 2 नावं आलीत. पण यामध्ये कोण असेल? धीरजच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. भावेश देखील लाजलाय. तर या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट गोज टू मिस्टर 360, मिस्टर फ्लेक्सिबल, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज, मिस्टर धीरज अभिमन्यू भोईर ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड धीरज. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला आहे. वेल प्लेड धीरज, कॉंग्रॅच्युलेशन्स. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे धीरजसाठी. व्हॉट अ प्लेअर, व्हॉट अ परफॉर्मन्स. आणि काय रनआउट राहिला फायनलच्या मॅच मध्ये, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. तिथे खरी मॅच फिरली. थँक्यू व्हेरी मच. चला आपण कॉलनीसाठी एक स्पेशल पारितोषिक होतं, स्पर्धा होती, त्यामध्ये विनर टीमला आपण सन्मानित करणार आहोत. आणि ते ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय प्रवीण पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण प्रदान करावं. तर सीऊड धारावे टीम हा विनर ठरलाय. या टीमला देखील सन्मानित केलं जाईल. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या टीमला. संपूर्ण टीमने या मंचावर आणि तुमचं देखील योगदान राहिलं या स्पर्धेच्या निमित्तानं आणि त्या टीमला देखील सन्मानित केलं जात आहे. खूप खूप अभिनंदन. वेल प्लेड टीम धारावे. सीऊड धारावे टीमला सन्मानित केलं जातील. एक स्पेशल ट्रॉफी या टीमसाठी देखील दिली जाते. महेंद्रदादा नाईक आपण विनंती करतो की आपण देखील जॉईंट व्हा या ट्रॉफीच्या वितरण सोहळ्यानिमित्तानं. सीऊड टीम ठरलाय, धारावी सीऊड टीम हा संघ ठरलाय या स्पर्धेचा मानकरी. आणि या स्पेशल एक्झिबिशन सामन्यामध्ये या मॅच मध्ये आपला टीम विजेता ठरलाय आणि कॅश प्राइज देखील तुम्हाला दिले जाईल. थँक्यू व्हेरी मच सीऊड धारावी टीम. चला या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ते फक्त कॅश प्राइज असेल, कारण ट्रॉफी नसेल. चॅम्पियन साठी फक्त ट्रॉफी आहे. आणि महिला मिस्टी 11 टीम, चला या सगळ्या टीमने सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते दिलं जाईल. चला या एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या टीमसाठी देखील. महिला मिस्टी 11 टीमने देखील चांगला खेळ केला, फायनल मध्ये प्रवेश केला. आणि हे पण पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीज साठी ही ईगलची बॅग आहे साऊ अण्णा यांच्या माध्यमातून, जे ब्रँडचं नक्कीच प्रमोशन आणि नेहमी स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून एक ट्रॅव्हल बॅग असेल जो मॅन ऑफ द सिरीज साठी असेल तो खेळाडू. चला या टीमला देखील सन्मानित केलं जाईल. हे कॅश प्राइज असेल. महेंद्र दादा आपण देखील सज्ज व्हा आणि सगळेच मान्यवर आपण देखील जॉईंट व्हा. सगळ्यांच्याच शुभ हस्ते दिला जाईल. भावेश या साईडला आणि एक फोटो देखील केला जाईल. सगळ्याच मान्यवरांचे शुभ हस्ते दिला जाईल हे पारितोषिक. चला हे कॅश प्राइस तब्बल 20,000. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या टीम साठी देखील. खूप खूप अभिनंदन. या टीमचा देखील खूप चांगला खेळ राहिला आहे संपूर्ण टीमचा. गुरुनाथ नाईक असेल, दीपक भोईर असतील, या लेजंड खेळाडूने देखील चांगला खेळ केला. आपण पाहू शकाल भावेश नाईक, या सगळ्याच मंडळीने चांगला खेळ केला. साहुल अण्णा यांच्या माध्यमातून ईगल बॅग्स हे पुरस्कृत केले गेले. ईगल बॅगचे प्रोप्रायटर आहेत साहुल अण्णा. मॅन ऑफ द सिरीज साठी ही पारितोषिक आहे. थँक्यू व्हेरी मच. चला या स्पर्धेचा सर्वात मोठा मान
मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट गोज टू एनी गेस? ज्या खेळाडूची अलगच आहे अदा, ज्या खेळाडूचा अलगच आहे आवेश, नाव आहे धारावे गावचा एक सुपर डुपर खेळाडू मिस्टर भावेश रामनाथ नाईक ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. ही ट्रॉफी, ही एलईडी टीव्ही आणि ही इगल बॅगच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. साऊल अण्णा यांच्या माध्यमातून ही एक ब्रँडेड बॅग. साऊल अण्णा देखील आमच्यासोबत जॉईंट होतील. आपण पाहू शकाल भावेश नाईक साठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 155 धावा कुठल्या गेलात भावेश नाईकच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आणि 4 विकेट आपल्या नावी केल्यात. भावेशची देखील चर्चा करू. साहुल अण्णा यांच्या माध्यमातून देखील थँक्यू. चला साहुल अण्णा यांच्या माध्यमातून ही ब्रँडेड ईगल बॅग जे प्रोप्रायटर आहे ईगल बॅगचे आणि ही बॅग देखील दिली जाईल. ट्रॅव्हल बॅग आहे. चला भावेशची देखील चर्चा करूया. भावेश काय म्हणाल? लगातार 3 स्पर्धा, 3 धारावाही प्रीमियर लीग तू खेळलास. तिन्ही प्रीमियर लीग मध्ये तू कधीही चॅम्पियन झाला नाही. मॅन ऑफ द सिरीज मिळाले, या गोष्टीचा आनंद आहे की मी चॅम्पियन झालो नाही या गोष्टीचं दुःख आहे? मी चॅम्पियन झालो नाही या गोष्टीचं दुःख आहे. काय म्हणशील, कुठे चुका झाल्या आणि जी प्लेसमेंट होती अगदी तू धीरजच्या समोर ठेवलीस आणि तो रनआउट मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरला? हा नक्कीच. मला तो स्ट्रोक खेळायचा होता. जर तो स्ट्रोक लागला असता तर 6 बॉल 6ची मॅच राहिली असती. पण विचार केला की लास्टचा बॉलर थोडा कमजोर आहे, त्या बॉलरला मी अटॅक केला होता याच्या आधीच्या मॅचला. तो माइंडसेट ठेवून मी तो बॉल डिफेन्स केला, रनआउट झालो, त्याच्यामुळे कदाचित मॅच गेली. काय म्हणशील, कसा प्रवास राहिला आज महेंद्र दादा नाईक यांनी जे काही तन मन धन या संपूर्ण स्पर्धेसाठी दिलं, आज सगळ्यांनी चांगला खेळ केला. ॲज अ प्लेअर म्हणून कसं वाटली प्रीमियर लीग आणि धारावी प्रीमियर लीग च्या बद्दल काय सांगशील? धारागाव प्रीमियर लीग एक अप्रतिम असते, सुरेख असते, सर्वांना चान्स भेटतो आणि यावर्षी तर मला वाटतं सर्व कॉलनीचे प्लेयर देखील खेळले. जेवढे प्लेयर येतील तेवढे कमी असतात, कारण आमची टीम देखील जास्त असते आणि नानाचं कौतुक जेवढं करेल तेवढं कमीच आहे. सर्वांना चान्स देण्याचा प्रयत्न नाना करतो आणि दरवर्षी चांगलं कसं संकल्पना ठेवता येईल ते नानाचे पूर्ण प्रयत्न असतात. विश यू ऑल द बेस्ट आणि थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे भावेश नाईक साठी. 155 धावा आणि तब्बल 4 गडी बाद केल्यात. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. चला अंतिम आणि शेवटचा पारितोषिक आहे आणि मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या शुभस्ते आपण हे प्रदान करावं आणि या स्पर्धेचा चॅम्पियन अखेरची ट्रॉफी सगळ्या मान्यवरांच्या शुभस्ते दिलं जाईल. तर द्वित 11 टीम कॅश प्राइज तब्बल 40,000 व ही भव्य दिव्य चॅम्पियनची ट्रॉफी सगळ्याच टीमला दिली. संघ विजय देखील झाला. मंदार नाईक आपण देखील जॉईंट व्हा. $40,000 व ही भव्य दिव्य ट्रॉफी थँक्यू व्हेरी मच. खूप खूप अभिनंदन. आपण पाहू शकाल द्वित 11 संघ तो ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन. कॉंग्रॅच्युलेशन्स द्वित 11. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचाच आभार मानतोय या स्पर्धेसाठी ज्याने ज्यांनी सहकार्य केलं. खास करून महेंद्र दादा नाईक यांचा आभार मानतोय. सगळ्याच धारावेच्या 40+ 30+ सगळ्याच टीमचा आभार मानतोय. ही स्पर्धा यशस्वी झाली, निर्विघ्नपणे पार पडली, कुठलीही इडापिडा आली नाही या स्पर्धेमध्ये. त्याबद्दल या सगळ्यांचाच मी आभार मानतोय आणि स्पर्धा इकडेच संपली असं घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. हॅलो.
DGPL सर्वांना चांगली वाटली का? सर्वांचे मनापासून आभार. न असं पुढच्या वर्षी अजून चांगली झाली पाहिजे असं मला साथ द्या. हा अजून अजून दरवर्षी अशीच चांगली याच्यापेक्षा भारी बनवू आपण DGPL. धन्यवाद. सर्वही साथ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मंदार नाईक. धन्यवाद सर तुमचं. एका शब्दावर तुम्ही आमच्या टीम घेतली त्याबद्दल खूप खूप आभार. काही कारण